विषारी औषध प्राशन करून 47 वर्षीय शेतकऱ्याची स्वतःच्या शेतात आत्महत्या। एका 47 वर्ष शेतकऱ्यांनी आपले स्वतःच्या शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे आणि या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन मार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी मनोहर नानू राठोड वय 47 वर्ष राहणार वाकद इजारा तालुका महागाव यांनी वाकद परिसरात असलेल्या स्वतःच्या शेतात दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजताच्या मधात विषारी औषध प्राशन केले। सर्वप्रथम मनोहर राठोड यांचा मृतदेह त्यांचा भाचा अरविंद नानू जाधव यांनी बघितला। त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती कुटुंबियांना दिली व कुटुंबियांमार्फत ग्रामीण पोलीस स्टेशन येथे सदर घटनेसंदर्भात माहिती देण्यात आली। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला व रात्री अंदाजे 7 वाजताच्या सुमारास मनोहर यांच्या मृतदेहास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद या ठिकाणी आणण्यात आले। पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मनोहर राठोड यांच्याकडे सुमारे 4 एकर जमीन आहे। अवकाळी पावसामुळे त्यांच्या शेतामध्ये प्रचंड नुकसान झाले होते, त्यामुळे त्यांच्यावर जवळपास 8 ते 9 लाख रुपये कर्ज झाले होते आणि याच कर्जाच्या चिंतेमुळे त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती पोलिसांमार्फत मिळालेली आहे। मनोहर राठोड यांच्या पत्नी लग्नाच्या 1 वर्षानंतरच मरण पावल्या होत्या, त्यामुळे त्यांना कोणतेही स्वतःचे अपत्य नव्हते, परंतु त्यांनी भावाच्या मुलाला दत्तक पुत्र म्हणून घेतले होते। या घटनेमुळे वाकद इजारा परिसरामध्ये हळहळ व्यक्त केल्या जात आहे। मृतक मनोहर यांच्या पश्चात 5 भाऊ 3 बहिणी असा आप्त परिवार आहे। आज दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी अंदाजे 12 वाजताच्या सुमारास शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। सदर घटनेचा प्राथमिक तपास ग्रामीण पोलीस स्टेशन येथील पोलीस उपनिरीक्षक कैलास ससाने यांनी केला असून उर्वरित तपास हेड कॉन्स्टेबल हनुमान गंगासागर हे करीत आहे।